हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट या एक्झामिनेशनबद्दल आज आपण असे महत्त्वाचे 10 पॉईंट पाहणार आहोत, जे 10 पॉईंट नॉर्मली कुठेही डिस्कस केले जात नाही. फ्रेंड, जर तुम्ही फ्युचरमध्ये सेट एक्झाम देणार असाल तर तुमच्या दृष्टिकोनातून आजचं लेसन खूप महत्त्वाचं आहे. फ्रेंड, आजचं लेसन पूर्णपणे पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. फ्रेंड, MS सेट एक्झाम 2026 आणि NTPC नेट एक्झाम या एक्झामच्या दृष्टिकोनातून पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण सुरू करत आहोत. त्या कोर्समध्ये पेपर फर्स्टचा एंटायर सिलेबस तुम्हाला कव्हर करून दिला जाणार आहे. येत्या 2 दिवसामध्ये हा कोर्स आपला सुरू होणार आहे. या कोर्सचा वापर जर तुम्ही केला तर अदर कुठलाही स्टडी तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही आहे, कारण ह्या कोर्सचा वापर करून अनेक विद्यार्थी मागील एक्झामिनेशनमध्ये क्वालिफाय झालेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना पेपर फर्स्टमध्ये 90+ देखील स्कोअर करता आलेला आहे. फ्रेंड, आपला जो कोर्स आहे हा येत्या 2 दिवसामध्ये सुरू झाल्यानंतर एक्झामिनेशन होईपर्यंत कोर्स चालेल. डेली बेसिस तुम्हाला लेक्चर प्रोव्हाइड केले जातील. पेपर फर्स्टमध्ये 88, 92 पर्यंत तुम्हाला स्कोअर करता येऊ शकतो आणि MS सेट एक्झाम तुम्ही इझी वेने क्रॅक करू शकता. फ्रेंड, या कोर्स संदर्भात शॉर्ट वेमध्ये इन्फॉर्मेशन सांगायची झाली तर या कोर्समध्ये पेपर फर्स्टचे 10 युनिट कव्हर करण्यासाठी जवळपास 240हून अधिक व्हिडिओ लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. आणि सर्व लेक्चर जर तुम्ही प्रॉपरवेने पाहिले तर अदर कुठलाही अभ्यास तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही. काही ट्रिक्स आणि टिप्स शेअर केल्या जातील जेणेकरून एक्झामिनेशनमध्ये एक अल्टिमेट तुम्हाला स्कोअर करता येतो. फ्रेंड, रिव्हिजन लेक्चर देखील प्रोव्हाइड केल्या जातील. नोट्स इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये असतील. शिकवताना स्क्रीनवर कंटेंट इंग्लिश असतो, ओरली एक्सप्लेनेशन मराठी असतं आणि नोट्स दोन्ही लँग्वेजमध्ये असतात. फ्रेंड, या कोर्सचा वापर तुम्हाला नेट आणि पेट एक्झामला देखील होणार आहे. म्हणजे एकाच कोर्समध्ये तुमचे 3 एक्झाम कव्हर होणार आहे. MS सेट एक्झाम 2026, त्याचबरोबर नेट एक्झाम आणि पेट एंट्रन्स हे कव्हर होतील. MS सेट एक्झामचे सर्व प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर डिटेलमध्ये याच कोर्समध्ये सोडून दिले जातील. प्रत्येक क्वेश्चनला आपण डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार आहोत. त्याचबरोबर ओरिजिनल पेपरसारखे डेमो म्हणजे प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर देखील याच कोर्समध्ये तुम्हाला कव्हर करून दिले जाणार आहे. हे पेपर ओरिजिनल पेपर सारखेच आपण तयार केलेले आहेत. हे जर तुम्ही सोडवले तर अल्टिमेट तुमच्या चुका कमी होतात आणि स्कोर वाढतो. या कोर्समध्ये सर्व कंटेंट एकदम सिंपल लँग्वेजमध्ये ॲड केलेला आहे. डेली बेसिसवर रेकॉर्डेड करून लेक्चर तुम्हाला शेअर केले जातात. कोर्सचा ॲक्सेस MS सेट एक्झाम 2026 पर्यंत असणार आहे. या कोर्समध्ये मॉक टेस्ट आणि क्विज देखील प्रोव्हाइड केल्या जातात. कोर्सची फी 2500 आहे. कोर्स जॉईन करायचा असेल तर 90 11 36 20 82 या नंबरला व्हॉट्सअपवर मेसेज करा. इन्फॉर्मेशन पहा, त्यानंतर योग्य वाटलं तर कोर्स जॉईन करू शकता किंवा याच नंबरला डायरेक्ट गुगल पे किंवा फोनपेने पेमेंट करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करा. कोर्सचा ॲक्सेस तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. बाकी फीसाठी इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे. व्हॉट्सअपवर मेसेज केल्यानंतर सर्व डिटेल प्रोव्हाइड केले जातील. ठीक आहे, येत्या 31 मे पासून आपला कोर्स सुरू होत आहे. एक्झामिनेशनपर्यंत हा कोर्स चालेल. डेली बेसिसवर आपण सर्व गोष्टी प्रॉपर सिस्टमॅटिक वेने कव्हर करणार आहोत. सिंपल. तर फ्रेंड, आज आपण MS सेट एक्झामबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट पाहणार आहोत, जे पॉईंट नॉर्मली कुठेही डिस्कस केले जात नाही. याआधी तुम्हाला MS सेटची खूप इन्फॉर्मेशन दिलेली आहे, पण आज आपण काही अननोन पॉईंट पाहणार आहोत. ठीक आहे, टोटल 10 पॉईंट आपण पाहणार आहोत. एक सांगाल फक्त, MS सेट एक्झाम 2026चं प्रॉस्पेक्ट अजून देखील त्यांनी डिक्लेअर केलेलं नाही आहे. ते प्रॉस्पेक्ट आल्यानंतर सर्व डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला मी शेअर करेलच, पण त्याआधी काही बेसिक इन्फॉर्मेशन आपण पाहत आहोत. सिंपल. तर यातला फर्स्ट जो पॉईंट आहे तो पॉईंट म्हणजे MS सेट एक्झाम देण्यासाठी तुम्हाला माहीत असेल, कॅटेगरी असेल तर 50% आणि ओपन कॅटेगरी असेल तर 55% मिनिमम रिक्वायर्ड असतात PGमध्ये, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये. अनेक विद्यार्थी असं विचारतात की सर, PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये आम्हाला 50 किंवा 55% नाही आहेत, म्हणजे आम्हाला त्याहून कमी मार्क आहेत, तर आम्ही MS सेट एक्झाम कधीच देऊ शकत नाही का? तर याचा आन्सर आहे यस, देऊ शकता. पॉईंट प्रॉपरली समजून घ्या. मिनिमम रिक्वायरमेंट त्यांची 50-55% आहे, पण कमी मार्क असतील तर काय ऑप्शन आहे ते सांगतोय. तर या ठिकाणी जर तुम्हाला 50 किंवा 55% नसतील आणि तुम्हाला सेट एक्झाम द्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा कॉलेजशी संपर्क साधावा लागतो, ज्या कॉलेजमध्ये तुमचं PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे. त्यांना विचारायचं तुम्ही की या कॉलेजमध्ये किंवा आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये क्लास किंवा ग्रेड इम्प्रूव्हमेंट स्कीम आहे का? काय म्हणते मी? क्लास किंवा ग्रेड इम्प्रूव्हमेंट स्कीम ही स्कीम आहे का हे विचारायचं. ही जर स्कीम त्या ठिकाणी असेल ना तर तुमचं PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर
जे थेरटिकल सब्जेक्ट असतात एक्झामिनेशनमध्ये ते पेपर तुम्हाला पुन्हा देण्याची मुभा दिली जाते आणि त्यामार्फत तुम्ही तुमचा स्कोअर वाढवू शकता. म्हणजे लक्षात घ्या, जर तुम्हाला 50 किंवा 55% नसतील पी जीमध्ये तर तुम्ही थेरटिकल सब्जेक्ट जे आहेत पी जीचे ते पुन्हा देऊन त्यामध्ये जास्त मार्क मिळून तुमचा स्कोअर हा वाढू शकता. सिंपल. त्यासाठी लक्षात ठेवा, युनिव्हर्सिटीशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं किंवा तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकले त्यांना कॉन्टॅक्ट करायचं, त्यांना विचारायचं क्लास किंवा ग्रेड इम्प्रूव्हमेंट स्कीम काय आहे, मला टक्के वाढवून पाहिजेत, तर ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगतील. सिंपल. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन आहे. तुम्हाला 50% पडले म्हणजे तुम्ही आयुष्यात कधीच सेट एक्झाम देऊ शकत नाही असा अर्थ होत नाही. त्यासाठी त्यांनी ऑप्शन दिलेला आहे. तुम्ही हा ऑप्शन चॉईस करू शकता. अनेक स्टुडंट असतील, अनेक पब्लिकमधले काही मेंबर असतील, ते प्रमोशनसाठी या स्कीमचा वापर करतात आणि पर्सेंटेज वाढवून घेतात. ठीक आहे. तर फर्स्ट पॉईंट सांगितला आहे 50%वाला, त्या ठिकाणी पर्सेंटेज वाढून तुम्हाला मिळू शकतील. त्यानंतर पी जीचं झालं आहे पी जीमध्ये. त्यानंतर सेकंड जो पॉईंट आहे, फर्स्ट पॉईंट झाला, सेकंड जो पॉईंट आहे तो म्हणजे आम्ही जर सेट एक्झाम क्वालिफाय असेल तर आम्हाला पुन्हा सेट एक्झाम देता येतो का. तर युनिव्हर्सिटीचं म्हणणं आहे नो. त्यासाठी एक ऑप्शन आहे पहा, जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन 2 वेळेस झाला असेल तर तुम्ही सेट एक्झाम 2दा देऊ शकता. नॉर्मली सेट एक्झाम एकदाच देता येतो क्वालिफाय झाल्यानंतर, पुन्हा सेट एक्झाम देता येत नाही. पण जर तुम्हाला द्यायचंच आहे तर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन देखील 2दा असायला हवं, तर तुम्हाला 2दा सेट एक्झाम देता येतो. आता पी जी 2दा कसं करायचं. फॉर एक्झाम्पल तुमचं एम.कॉम झालेलं आहे तर तुम्ही एम ए करू शकता. ठीक आहे ना. मग एम.कॉममधून तुम्ही कॉमर्समध्ये सेट क्वालिफाय आहे, एम ए कुठलंही स्पेशलायझेशन घेऊन त्यामध्ये पण सेट एक्झाम देऊ शकता. हा या ठिकाणी ऑप्शन आहे. पण कॉमर्समध्ये तुमचं सेट झालेलं आहे, पुन्हा तुम्हाला कॉमर्समध्येच सेट द्यायचं आहे, तर हा ऑप्शन अलाउड नाही. सिंपल. आय होप सेकंड पॉईंट देखील क्लिअर झाला असेल. आता थर्ड पॉईंट आहे 2026च्या एक्झामबद्दल. म्हणजे 2026च्या एक्झामिनेशनमध्ये जो आपला 26 जुलैला एक्झाम होणार आहे त्यामध्ये कट ऑफ काय लागेल. तर फ्रेंड, आपला लास्ट इयरचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ पहा युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटला तो अवेलेबल आहे. त्यापेक्षा कमीत कमी 2 ते 3% आपल्याला जास्तच मिळवायचे आहेत, या टार्गेटने तुम्ही अभ्यास करा. पॉईंट क्लिअर. रिपीट कराल, 2026चा कट ऑफ तुम्हाला काय करायचं आहे, आता प्रिडिक्शन करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, लास्ट इयरचा कट ऑफ पाहायचा. म्हणजे कधीचा, 2025चा. 2025च्या कट ऑफची PDF युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर तुम्हाला अवेलेबल आहे, ती पहा. किंवा आपली टेलिग्राम चॅनल आहे ना, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, त्याला जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला PDF मी शेअर करेल. ठीक आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तो कट ऑफ पाहा, त्यानुसार 2 ते 3% कमीत कमी आपल्याला जास्त मिळवायचे हे टार्गेट ठेवा. सिंपल. त्या ठिकाणी तुम्हाला टार्गेट पण कळालं आहे तुम्हाला किती टक्के पाडायचे. आता 4 नंबरचा जो पॉईंट आहे तो आहे इंग्लिश आणि मराठी या लँग्वेज संदर्भात. म्हणजे पेपर तुम्हाला देत असताना इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये क्वेश्चन पेपर दिला जातो. पण अनेक विद्यार्थी म्हणतात की सर मराठीतनं देऊ का इंग्लिशमधून देऊ. रिकमेंड करेल इंग्लिशमधूनच द्या. त्याचं रिझन सांगतो. इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये जरी प्रश्न असले तरी फायनल आन्सर की जी येते ते इंग्लिश प्रश्न पाहून येते, मराठी नाही. मराठी सप्लिमेंटरी त्यांनी दिलेलं आहे. त्यांनी तसं प्रॉस्पेक्टमध्येच सांगितलेलं आहे, मी सांगत नाही आहे. ठीक आहे ना. म्हणजे जर मराठीतनं प्रश्न वेगळा असला, फॉर एक्झाम्पल 5 नंबरचा प्रश्न आहे, मराठीतनं थोडा वेगळा आहे आणि इंग्लिशमधनं थोडा वेगळा आहे, तर या ठिकाणी इंग्लिशमधनं जो प्रश्न आहे ना तो फायनल कन्सिडर होतो, मराठीतनं होत नाही. आणि दरवर्षी असे 2-3 प्रश्न असतात जे मराठीतनं वेगळे आहेत आणि इंग्लिशमधनं वेगळे आहेत. तर त्या ठिकाणी ज्यांनी इंग्लिशमधनं प्रश्न दिला आहे किंवा ज्यांनी इंग्लिशमधनं वाचला होता प्रश्न आणि इंग्लिशच्या अकॉर्डिंग जे आन्सर दिलेलं आहे ते त्या ठिकाणी व्हॅलिड असतं, मराठीला व्हॅलिड नसतं. सो प्रयत्न करा इंग्लिशमधनं पेपर देण्याचा. एखादा प्रश्न नसेल कळत इंग्लिशमधनं तर त्या ठिकाणी मराठीतनं तुम्ही वाचू शकता. पण रिकमेंड करेल इंग्लिशमधनंच द्या. त्याचं रिकमेंडचं कारण काय, या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस पेपर देत आहे ते फायनल आन्सर कीसाठी इंग्लिश लँग्वेजला कन्सिडर करतात. बाकी इश्यू कुठलाच नाही. आय होप 4 पॉईंट कुठले ते कळले असतील. आता जो 5 नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजे पासिंग क्रायटेरिया. पॉईंट समजून घ्या. पेपर फर्स्ट 50 क्वेश्चन असतात, 100 मार्क असतात. पेपर सेकंड 100 क्वेश्चन असतात, 200 मार्क असतात. टोटल 300 मार्काचा पेपर असतो. पेपर फर्स्टमध्ये किती पडले आणि पेपर सेकंडमध्ये किती पडले हे पाहिलं जात नाही. 300 पैकी किती पडले हे पाहतात. पॉईंट क्लिअर. म्हणजे सेपरेट आत्ता पासिंग नाही आहे. पेपर फर्स्टला आणि सेकंडला पासिंग सेपरेट नाही आहे. दोघांचं कॉम्बिनेशन मिळून पासिंग आहे. ह्या 300 पैकी तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे आहेत. ठीक आहे ना. मग पेपर फर्स्टला किती आहेत आणि पेपर सेकंडला किती आहेत हे पाहिलं जात नाही. फक्त त्या ठिकाणी पॉईंट असा असतो की पेपर सेकंड नॉर्मल थोडासा डिफिकल्ट असतो, म्हणून पेपर फर्स्टमध्ये जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करायचा. पेपर फर्स्टमध्ये जास्तीत जास्त स्कोअर झाला तर पेपर सेकंडमध्ये थोडेसे कमी मार्क भेटले तरी पण दोघांचा ॲव्हरेज होऊन तुम्ही क्वालिफाय होता.
ठीक आहे ना. म्हणजे या ठिकाणी दोघांचं कॉम्बिनेशन करून पास केलं जातं, सेपरेट पासिंग नाही आहे. हा पण पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल. ठीक आहे. जो 6 नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजे आत्ता 2026चा सेट एक्झाम झाल्यानंतर 2027ला सेट एक्झाम होईल डायरेक्टली. तर 2027ला जो एक्झाम होईल त्यामध्ये सिलेबस नवीन असेल का? तर याचा आन्सर आहे 90% येस. ठीक आहे ना. सिलेबस अपडेट होणारच आहे. 2027पर्यंत कदाचित नवीन सिलेबस येऊ शकतो. ओल्ड सिलेबसनुसार होणारा हा शेवटचा एक्झाम असू शकतो. सिम्पल. हा पण पॉईंट क्लिअर झाला असेल. म्हणजे आत्ता एक लास्ट ऑपॉर्च्युनिटी आहे जी तुम्हाला एक म्हणू शकतो क्वालिफाय होऊन मिळवायचे. ठीक आहे ना. कारण पुढच्या एक्झामला जर सिलेबस चेंज झाला तर गोष्टी नव्याने येतात, त्याचा रेफरन्स बॅकला नसतो, थोडंसं एक्झाम पण आपल्याला डिफिकल्ट होऊ शकतो. म्हणून आता 2026 ओल्ड सिलेबसनुसार पेपर होत आहे. प्रॉपरली अभ्यास करा, प्रामाणिकपणे अभ्यास करा. 2 महिने 2 महिने प्रॉपरली कष्ट घेतले तर डेफिनेटली सक्सेस भेटतं. 7 नंबरचा पॉईंट आहे, हा जो एक्झाम आहे आत्ताचा हा ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे? फ्रेंड अनेकांना सांगा ऑफलाईनच एक्झाम आहे, ऑनलाईन नाही आहे. जर त्यांनी ऑनलाईन एक्झाम करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी वर्षातून 2दा पेपर होईल. कळालं? आता जोपर्यंत एक्झाम ऑफलाईन पद्धतीने तोपर्यंत एक्झाम वर्षातून एकदाच होईल. आणि ज्या वेळेसपासून ते एक्झाम ऑनलाईन पद्धतीने करतील त्यावेळेसपासून वर्षातून 2दा पेपर होत जाईल, तोपर्यंत नाही. आणि ऑनलाईनला कदाचित आत्ता पॉसिबल नाही आहे. 1-2 वर्ष आणखी जातील, त्यानंतर कदाचित एक्झाम ऑनलाईन पद्धतीने होऊ शकतो. ठीक आहे. हा पण पॉईंट क्लिअर झाला असेल. जो पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे कास्ट सर्टिफिकेटचा. अनेक जण म्हणतात की सर फॉर्म भरताना कास्ट सर्टिफिकेट लागतं का? तर फॉर्म भरताना कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावं लागत नाही. आत्ता यावर्षी कशी फॉर्म सुटतील आयडिया नाही आहे, पण याआधी कास्ट सर्टिफिकेट फॉर्म भरताना लागलेलं नाही. कास्ट सर्टिफिकेट कधी लागतं हे लक्षात घ्या. जर तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला आहे तुम्हाला कॅटेगरीत सर्टिफिकेट लागणार आहे. पण ते कधी लागेल? ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये इंटरव्ह्यूला जाताना त्यावेळेस ते कॅटेगरीचं सर्टिफिकेट तिथे पाहतात. कारण सेट एक्झामचं सर्टिफिकेट तुमच्या कॅटेगरीचं असतं. मग त्यावेळेस त्या पर्टिक्युलर कॅटेगरीचं सर्टिफिकेट त्यांना त्या ठिकाणी प्रूफ म्हणून दाखवावं लागतं. मग तुम्ही यावर्षी एक्झाम देताय ना तर यावर्षीचं कॅटेगरीचं सर्टिफिकेट काढून ठेवा. आत्ताच लागल असं नाही आहे, नंतर लागल, पण यावर्षीचं सर्टिफिकेट काढून ठेवा. आणि ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाताल त्यावेळेस जर त्यांनी सर्टिफिकेट मागितलं पासिंग इयरचं तर त्यावेळेस पण तुम्ही ते दाखवू शकता की यावर्षी मी पास झालेलो आहे, क्वालिफाय झालेलो आहे आणि यावर्षी माझ्याकडे कॅटेगरीचं सर्टिफिकेट होतं म्हणून मी फॉर्म भरला होता. सिम्पल. कारण फ्युचरमध्ये पर्टिक्युलर कॅटेगरी सर्टिफिकेट निघल नाही निघल माहीत नाही आहे. EWS असेल अनेक वेगवेगळ्या कॅटेगरीत त्यांचे सर्टिफिकेट पुढे निघतील नाही निघतील माहीत नाही. म्हणून यावर्षीचा एक्झाम तुम्ही देताय ना तर यावर्षी ते पर्टिक्युलर सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आत्ता अर्जंटली कुठली गोष्ट लागत नाही, फॉर्म भरताना पण लागत नाही, पण फ्युचरमध्ये ते लागल म्हणून तुम्ही काढून ठेवू शकता. सिम्पल. पॉईंट क्लिअर झाला असेल. आणि जो लास्ट पॉईंट आहे 10 नंबरचा तो म्हणजे सेट एक्झाम आम्ही ॲपेअर म्हणून देऊ शकतो का? तर फ्रेंड तुम्ही जर आत्ता सेकंड सेम दिलेला असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि 4 असं 4 सेमची नॉर्मली PG असते. काहींची 8 सेमची पण असू शकते, म्हणजे 4 वर्षांची पण असू शकते. या ठिकाणी लक्षात घ्या लास्ट इयर म्हणजे काय 3rd आणि 4th सेम या सेमला असताना तुम्ही सेट एक्झाम ॲज अ ॲपेअर म्हणून देऊ शकता. आता अनेक विद्यार्थ्यांचा डाऊट असा आहे की आम्ही सेकंड सेम दिलेलं आहे पण रिझल्ट आणखी लागलेला नाही आहे. तर तरी तुम्ही सेट एक्झामचा फॉर्म भरू शकता, प्रयत्न करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण त्यांचा रूल असा आहे की सेट एक्झाम ॲज अ ॲपेअर म्हणून दिल्यानंतर 2 वर्षांच्या आत तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करावं लागतं. आता जर तुम्ही सेकंड सेमचे पेपर दिलेले आहेत तर तुम्ही आता फॉर्म भरला तरी हरकत नाही ॲज अ ॲपेअर म्हणून, कारण तुमचं 2 वर्षांच्या आत PG कंप्लीट होणारच आहे. पण जे पण तुम्ही PG कंप्लीट फ्युचरमध्ये करताल त्यामध्ये मिनिमम 55% पाळा, त्यासाठी ते रिक्वायरमेंट आहेच. सिम्पल. तर लक्षात घ्या ॲज अ ॲपेअर म्हणून तुम्ही सेट एक्झाम देऊ शकता. आत्ता सेकंड सेम झाला असेल, रिझल्ट लागला नसेल तरी पण सेट एक्झाम देऊ शकता. रिझल्ट आत्ता लागलच, ठीक आहे, 10-15 दिवसांमध्ये. थोडंसं लेट झालं तरी पण चालेल, काय प्रॉब्लेम नाही आहे. पण ॲज अ ॲपेअर म्हणून तुम्ही सेट एक्झाम देऊ शकता. पॉईंट लक्षात घ्या, लास्ट इयरला तुम्ही हवेत, ठीक आहे ना. आत्ता अनेक जणांचे रिझल्ट लागत आहेत, ते लास्ट इयरला जाणारच आहेत, त्यांनी सेट एक्झामचे फॉर्म भरले तरी हरकत नाही. आय होप सगळे पॉईंट आहेत ते क्लिअर झाले असेल. टोटल 10 पॉईंट महत्त्वाचे आहेत ते मी डिस्कस केलेले आहेत. या व्यतिरिक्त कुठला डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल. हे सर्व विद्यार्थ्यांचे डाऊट होते तेच मी या ठिकाणी क्लिअर केलेले आहेत. फ्रेंड
नवीन जे प्रॉस्पेक्ट आहे MSCT एक्झामचं ते आल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये सर्वच इन्फॉर्मेशन मी पुन्हा सांगाल MSCT एक्झाम 2026. तर जाता पुन्हा सांगाल, जर पेपर फर्स्ट संदर्भात तुम्हाला डिटेलमध्ये कोर्स जॉईन करायचा असेल तर हा कोर्स जॉईन करू शकता. 2 महिन्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला पेपर फर्स्ट कव्हर करून दिला जाईल. अदर कुठलाही अभ्यास तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही. आणि जे विद्यार्थी कॉमर्स आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी पण पूर्णपणे कोर्स अवेलेबल आहे. त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करताना कॉमर्स कोर्स असा मेसेज करावा. तर फ्रेंड, इन्फॉर्मेशन सर्व पाहिली त्याबद्दल थँक्यू सो मच.